चषक 2025 हे पर्व आपण पाहणार आहोत। उद्घाटन सुद्धा झालेलं आहे। अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले, त्यांचे शुभ हस्ते आपण पहिला दिवस उद्घाटन पार पाडलेला आहे आणि त्यानंतर आपण लगेच पहिल्या मॅचच्या दिशेने जाणार आहोत। जय शिवाजी अनगाव त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ आहे आई गावदेवी बुदावली आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस करण्याकरता यायचं आहे। 2024-25 चा हंगाम आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र 2025-2026 नवीन सुरुवात आपण या दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगलं क्रीडांगण गावदेवी स्पोर्ट्स लोहपे क्रीडा मंडळांच्या वतीने अथक परिश्रम घेऊन दरवर्षीप्रमाणे सातत्य जे काय असतं ना ते त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिलेलं आहे आणि आज देखील अतिशय चांगल्या प्रकारे संपूर्ण मैदानाची अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था केली आणि त्यानंतर हे अतिशय एक दिमागदार शानदार सोहळा दैदिप्यमान एक सोहळा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। आजचा पहिला दिवस आहे आणि त्यानंतर जय शिवाजी अनगाव या संघाचे कर्णधार योगेश वेलकम आणि संपूर्ण टीम आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। चला आपण या आई गावदेवी बुदावली टीम कर्णधार आपण यायचं आहे। नवीन पर्वाला आपण सुरुवात करणार आहोत। नवीन वर्ष दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण आई गावदेवी स्पोर्ट्स लोहपे यांच्या वतीने कैलासवासी नयन स्मृती चषक 2025-26 चं हे आयोजन आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी पहिली मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळणार आहे। 12 टीम स्क्वॉड मध्ये असतील, त्यामध्ये आई गावदेवी वालशिंद हे संघ त्या संघाला पुढे वाटचाल दिली। जय शिवाजी अनगाव आई गावदेवी बुदावली पहिली मॅच। दुसरी मॅच आपण पाहणार आहोत कासपाडा बॉईज चावे आणि त्याच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम असणार आहे याच विभागातील वीर हनुमान डाकिवली, त्यानंतर विष्णू 11 विश्व भारती फाटा। पहिला शेड्यूल असेल एकत्र 6 संघ या पहिल्या शेड्यूल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर जयभद्र सुपारीपाडा, जय बागोबा स्पोर्ट्स लाभ, जय बजरंग चिट्टीपाडा बी, आई गावदेवी डाकिवली बी, श्री गणेश मंदाला पाडा आणि मयूर 11 अडवली बुदावली। अशा प्रकारे आजच्या दिवसातील आपण 12 टीम पाहणार आहोत। पुढील संघाचे कर्णधार जे आहेत ते आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत हटवाडी पाचीजी पाटील आणि त्यांच्या वतीने ट्रॉफी जे आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे ते त्यांना विनंती असेल आपण टॉपबॉक्स जॉईन करा। कारण पहिलं हे आयोजन आहे आणि हे पहिल्या आयोजनामध्ये दरवर्षी सातत्य तुम्ही देखील खेळत असता, परंतु पहिली मॅच आहे कुठे थोडीशी प्रॅक्टिसचा अभाव असेल आणि त्याच्यानंतर मात्र टॉस देखील तुमच्या बाजून लागलेला आहे। 4 ओव्हरची मॅच असेल, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु या वर्षी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे। दरवर्षीप्रमाणे सातत्य कसं ठेवावं हे आपण नेहमी पाहिलेलं आहे। गावदेवी स्पोर्ट्स लोहपे या संघाविषयी जे आयोजन आहे त्याच्या प्रकारे चांगलं आयोजन असतं आणि या तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। तर योगेश, नाणेफेकीचा कौल जर का तुझ्या बाजूने लागला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, परंतु यावेळेला प्रथम बॅटिंग करायची आहे कारण दिवाळीच्या निमित्ताने कुठेतरी दरवर्षीप्रमाणे आपण पाहतोय की हलकासा पाऊस एक दिवस अगोदर देखील झाला आणि जो मैदान आहे कारण ग्रास असतो, अशा पद्धतीची मैदानं इतक्या लवकर उपलब्ध होणं सोपं नसतं, परंतु जे सोपं काम करण्यामध्ये फार माहीर आहेत संपूर्ण लोहपे टीम। या टीमविषयी काय म्हणशील? त्यांनी कमी वेळात चांगलं असं आयोजन केलेलं आहे, कारण एवढ्या लवकर आयोजन टुर्नामेंट भरवणे सोपी गोष्ट नाही। मी धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी दिली। आणि त्यानंतर गेल्या वर्षी तुझा जो संघ होता यावर्षी संघामध्ये काही फेरबदल असेल का? यंगस्टर की नवीन जे खेळाडू आहेत, उदयमुख जे खेळाडू आहेत त्यांना काही संधी असेल का?
हो नक्कीच आमच्यामध्ये 2 खेळाडू कमबॅक झालेले आहेत. यस क्या बात आहे. आणि एक नवीन सुरुवात असेल आणि त्यानंतर मात्र टॉस जिंकलेला आहे गावदेवी बुधावली या संघाच्या कर्णधाराने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जय शिवाजी अनगाव या संघाला आणि लगेच जाऊया इट्स आउट द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर चला आपण आहे गावदेवी बुधावली टीम कर्णधार आपला संघ एका लाईनअपमध्ये घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. कारण आज उद्घाटन प्रसंगी पहिला दिवस आहे. उद्घाटन झालं त्याच्यानंतर आपण टॉस देखील झालेला आहे आणि लगेच आपण आहे गावदेवी बुधावली टीम कर्णधार विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होणार आणि तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पॅनलचे पंच देखील आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. प्रदीपजी भंडारी कोलिवलीचे आहेत आणि अनंताजी माली ते देखील कोलिवलीचे आहेत. पंचाची भूमिका आजच्या दिवसामध्ये ते निभावणार आहेत. त्यानंतर संपूर्ण जी कमिटी आहे गावदेवी स्पोर्ट्स लोहपे यांच्या वर्षीने एक अगदी एक दिमागदार शानदार आणि अतिशय चांगलं असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2025-26 या पर्वाकरता नव्या पर्वाला सुरुवात दिवाळी दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि यावर्षी देखील आपण पाहिलं गेल्या वर्षी आपण बघितलं होतं की पहिली जी टुर्नामेंट आपण बघितली होती संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि मुरेच्या मैदानावर आपण पहिली जी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर परंतु यावर्षी अतिशय चांगलं आयोजन आहे. कारण अगदी कमी वेळेमध्ये फार कमी वेळ असतो आणि कमी वेळेमध्ये इतकं चांगलं आयोजन बनवलं. ग्रास कटिंग करणं खेळपट्टी अतिशय चांगली बनवली. पाटा पिच आहे परंतु खेळपट्टी खऱ्या अर्थाने ती गोलंदाजांसाठी की फलंदाजांसाठी की पोषक ठरणार आहे. येणारी वेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण खेळपट्टीचा अंदाज नाही आहे. अतिशय चांगलं मैदान आहे आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने ज्या मॅच होतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला देखील अंदाज लावता येईल की गोलंदाजांसाठी अनुकूल अशी खेळपट्टी आहे की मात्र फलंदाजांसाठी. आणि ही सुरुवात आजचा पहिला दिवस आहे आणि पहिली मॅच कारण दरवर्षीप्रमाणे आपण सातत्य वर्षभर आपण वाट पाहत असतो. दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी आली की मात्र आपल्याला क्रिकेट सीझनला सुरुवात ही मात्र आपण नेहमीच पाहतोय. म्हणून क्रिकेटचं बेड हे कधीच संपणार नाही आहे आणि जर का एकदा दिवाळीला सुरुवात झाली आणि क्रिकेट सीझनला सुरुवात झाली की एकदा का क्रिकेट
या नावाचं इंजेक्शन घेतलं की मात्र क्रिकेट या नावाचं वेड हे कधीच संपणार नाही आहे. जय शिवाजी आनगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आहे गावदेवी बुधवली. कारण प्रणित देखील टीमचा तारणारा खेळाडू आहे. गावदेवी बुधवली टीममध्ये, जय शिवाजी आनगाव टीममध्ये निखिलजी गायकर आणि संपूर्ण टीमला मात्र फार अतिशय चांगल्या प्रकारे मोटिवेट करत असतात. आणि आज देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. फार तगडा संघ आहे, परंतु आज देखील प्रतीक्षा असणार आहे. प्रॅक्टिसचा अभाव काय, प्रॅक्टिस कारण थोडीशी कमतरता प्रत्येक टीमकडे असेल. परंतु गेल्या वर्षी झालेला परफॉर्मन्स, कारण गत वर्षी झालेलं विसरून नव्याने आपल्याला काय करायचं आहे, नवीन सुरुवात आपल्याला कशी करायची आहे याकरिता प्रयत्न प्रत्येक खेळाडूंचा. मात्र एक जिद्द मनामध्ये, संयमी धाडशी आणि जिद्द या सगळ्या गोष्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये तत्परतेने तुम्ही ज्या वेळेला उतरत असताना त्यावेळेला खऱ्या सर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. कारण गत वर्षी आपण पाहिलं होतं की कमी इन ॲक्शनमध्ये नेहमीच आपण पाहिले जितेंद्र आणि त्यांच्या समेत उत्तमेश ही जोडी टॉप ऑर्डर करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. कारण गेल्या हंगामामध्ये आपण बघितले होतं जितेंद्र, तर त्यांची थोडीशी कमतरता जरूर जाणवली होती. एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला आपण नेहमी पाहिलेला आहे. परंतु आज अगदी टॉप ऑर्डर करण्याकरता पुढे गेलेला आहेत. हल्लेवरपणे पंच देखील आमच्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. तर आज प्रदीपजी भंडारी जे कोलिवलीचे आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये गेली भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट चांगला खेळतात आणि टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर आपण लेग पंच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अनंताजी माली कोलिवलीचे ते देखील आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज पंच पॅनल. मॅचला देखील सुरुवात, पहिलाच बॉल आहे. कारण गोलंदाज आपण बघितला की स्वप्नील आहे, परंतु सुरुवात खराब झालेला आहे. जास्त उजवा स्टिकच्या बाहेर बॉल हाताळला आणि पंचांनी लगेचच दोन्ही समांतर आणि एक धाव मिळेल अवांतर अशा प्रकारे एका धावेने अकाउंट ओपन झालंय जय शिवाजी अनगाव संघाचं एका धावेने. तर कुठेतरी थोडीशी प्रॅक्टिस अभाव आणि कमतरता जरूर आपल्याला प्रत्येक टीमकडे पाहायला मिळेल. एकंदरीत दसरा झाला की लगेच कुठेतरी नेट प्रॅक्टिस ह्या देखील होत असतात, बहुतांशी आपण देखील पाहिलेला आहे. परंतु दुसरा बॉल आहे तो देखील इतका परफेक्टली सेटिंग यॉर्कर बॉल आणि अतिशय जबरदस्त डाबन ऑफ डिलिव्हरीत पाहायला मिळाली. पहिला बॉल आणि तेवढ्याच
काय जबरदस्त सुरुवात जसं पाहायला मिळते. उत्तम आणि उत्तम कामगिरी. सलग 2 बॉल फुलटॉस पाहायला मिळाले आणि सरळ बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेत. डबल धमाका पाहायला मिळाला आहे. 15 धावसंख्या षटकारांची हॅट्रिक असेल. या बॉलला पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, परंतु फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि कॉल बॅक नाहीये. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? रन आउटच्या रूपानं बाद व्हावं लागेल. पॅबेलीच्या रस्त्याला जावं लागेल. बिग विकेट. कारण खेळाडू कक्षामध्ये देखील हा प्रश्न पडला असेल की याची गरज होती का, कारण कॉल बॅक नव्हता आणि त्याकरता मात्र कॉल बॅक असणं देखील गरजेचं आहे. कारण कुठल्याही प्रकारे कॉल बॅक नव्हता आणि त्याच्यानंतर मात्र जसं परतीच्या वाटेल निघाला तसा डायरेक्ट हिट केला आणि सरळ स्टिकवर निशाणा आदळला आणि रन आऊटच्या रूपानं इथे मात्र सलग 2 षटकार ठोकणारा फलंदाज उत्तमेश जाधव पॅवलीच्या रस्त्याला गेलेला आहे. तर एकंदरीत धावांचा विचार जर आपण केला तर अतिशय चांगल्या प्रकारे धावा देखील बनलेल्या आहेत. 15 धावा जोडल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र एक सिंगल आली. 16 धावा, म्हणजे 16 धावा आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये स्कोर बोर्डवर लागलेला आहे. यावेळेला मात्र जबरदस्त लॉंग ऑफ मिड ऑफच्या मधून सरळ बॉल ट्रॅक झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. तीन फुलटॉस बॉल आपण पाहिलेत आणि त्या तिन्ही फुलटॉस बॉलवर 2 षटकार आलेत, एक चौकार आलाय. या वेळेला सुद्धा मात्र स्पारिक्स आणि हा दुसरा विकेट आहे. रन आउटच्या रूपानं जावं लागेल जितेंद्र या फलंदाजाला पॅबेलीच्या रस्त्याला. दुसरा धक्का. फिल्डर आहेत. परत सिंगल आली. सिंगलने धावफलक ऑलवर पण पुढे झालं. 22 अंकांवरती पोहोचलेत. सुरुवात मात्र आपल्याला अगदी ब्लास्ट धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली. कारण पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला
उत्तमेश जाधव यांच्या बॅटमधून सलग बॅक टू बॅक 2 ब्लास्ट पाहायला मिळाले आणि धावसंख्येचा वेग अतिशय चांगल्या प्रकारे पुढे गेला. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कुठपर्यंत मजल मारतील ज्या वेळेला मात्र त्रिफलाची क्लीन बोल्ड. टीम कर्णधार मात्र पॅबळीच्या रस्त्याला गेलेला आहे. तिसरा धक्का, तिसरा विकेट पाहायला मिळाला आणि जवळपास 22 धावा आणि 22 धावसंख्येवर मात्र तिसरा गडी बाद झालाय. सागरने मात्र चांगलं कमबॅक केलं. पहिल्या षटक खर्च करायला 20 धावा पहिल्या त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर मात्र सागर आला. सागराने 2 बॉल चांगले हाताळले. तिसरा बॉल मात्र अगदी सटीक जॉर्कर बॉल हाताळला आणि बॅट आणि पॅटच्या मधून बॉल रिलीज झाला होता आणि सरळ जाऊन स्टँडवर धडकला आणि क्लीन बोल्डच्या रूपानं तिसरा विकेट. गत वर्षी आपण बघितलं किशोर मडवी फार अगदी कॅपॅसिटर खेळाडू आहे. यावेळी देखील पूर्णपणे मजबूर केला होता कारण किशोर ते देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. परंतु पहिला बॉल जसा हाताळलाय जागते रवचा आदेश त्यांना देखील दिलाय कारण सुरुवात मात्र जबरदस्त झाली. 20 धावा ज्या पहिल्या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर सागर आला. सागराने चांगलं कमबॅक केलंय. म्हणजे कुठेतरी वार पलटवार वार प्रतिवार हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ज्या प्रकारे सुरुवात देखील उत्तमेश जाधवनं चांगली केली होती जय शिवाजी अनगाव या संघाच्या वतीने आणि त्याच्यानंतर मात्र सेकंड ओव्हरच्या स्पेलमध्ये सागरने देखील तेवढी चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केली. यावेळेला मात्र फुल टॉप बॉल तर हवेमध्ये फिल्डर जातील परंतु मस्तकाला दस्तक देऊन सरळ बॉल स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. आणि छोटा पॅकेट फलंदाज संदेश आणि त्याने मात्र सरळ बॉल देखील पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांनी स्कोरबोर्ड आहे तो देखील अतिशय चांगल्या प्रकारे झपाट्याने पुढे गेला. एक शेवटचा बॉल बाकी असेल. 5 चेंडूंचा मात्र 5वा बॉल फुलटॉस हाताळला. त्याचा परिपूर्ण फायदा घेता संदेशने आणि शेवटचा हा बॉल असेल सेकंड ओव्हरच्या स्पेलमधला. या वेळेला पुन्हा एकदा लॉक केलाय. तिकडे फिल्डर आहेत परंतु झेल सोडला आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. डीपमध्ये फिल्डर आहे परंतु ऑन साईडला जसा पुल शॉट पाहायला मिळाला आणि संदेशच्या बॅटमधून अगदी झेल सोडला कॅच ड्रॉप आणि त्याच्यानंतर मात्र बॉल लगेचच बाउंड्री लाईनच्या बाहेर विसावला गेला. म्हणजे षटकार 6 धावा मिळालेला आहे. 6 धावेने जो स्कोर आहे तो देखील अतिशय चांगल्या प्रकारे जोडला. 35 धावा या स्कोर बोर्डवर जॉईन झालेल्या आहेत. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं. सागरने मात्र जबरदस्त 4 बॉल हाताळले होते. बॅक टू बॅक 2 6 पाहायला मिळाले आणि एकंदरीत 15 धावा त्याने देखील आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केलेल्या आहेत. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल कासपाडा बॉयज चावे आणि वीर हनुमान डाकिवली. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स आपण जॉईन करायचा आहे.
खरं अगदी 3 फलंदाज जरी सुद्धा बाद झाले ना तरी देखील मैदानाच्या आतमध्ये जवळपास ड्रॉप सीटमध्ये म्हणजे 5व्या क्रमांकावर आलेला फलंदाज किशोर आहे. त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी आलेले संदेश त्याने देखील मात्र जबरदस्त कामगिरी केली. तिसरं षटक असेल आणि बारी बारी सबकी बारी. कारण एका बाजूला संदेश इज ऑन फायर, दुसऱ्या बाजूला किशोर मंडबीच्या बॅटमधून सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अटॅक काउंटरला मात्र सुरुवात झाली. कारण सुरुवातीचं जे षटक राहिलं ते थोडंसं खर्चिक राहिलं. दुसरं षटक आपण बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा 15 धावा आल्या. निखिलचं मात्र स्वागत केलंय या षटकाराने. यावेळेला पुन्हा षटक लॉक तर केला आहे परंतु तिकडे फिल्डर आहेत. यावेळेला मात्र जवळपास एक्स्ट्रा गाबला फिल्डर असताना कुठल्या प्रकारे चुकी केली नाहीये आणि चांगला झेल पकडला. आणि किशोर मडीब्याना देखील जावाला गेलेला खेळाडू कक्षेच्या आश्रयाला आणि चौथा धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम गेलेला आहेत परंतु जसा षटकार लागल्याच्या नंतर कंबॅक देखील केले निखिलने. जसं स्वागत केलं त्याच्यानंतर लगेच पॅवलेचा रस्ता दाखवला किशोरला. नवीन बॅटर गेले मैदानाच्या आतमध्ये. आवलेला 6 देखील बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगला बॉल आहे. लाईन मात्र चांगली मेंटेन केली निखिलने. परंतु षटकार लागल्याच्या नंतर काय जबरदस्त कमबॅक केलंय निखिलने. म्हणजे तिसरा बॉल देखील खोलवर टप्प्याचा होता आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शुभमचा देखील राहिला. शुभम कारण यावर्षी 2 खेळाडू उदयमुख आहेत त्यामध्ये शुभम देखील. यावेळेला मात्र ऑन साइडला चाललाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुढे 48 रन बनलेले आहेत. तर स्कोरबोर्डवर 48 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. यावेळेला हलकासा बॉल स्लवर लाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ स्लिनचा बॉल होता परंतु बॅटचा तो जो आहे अगोदर ओपन केला आणि लेगवर जसा बॉल आदळला त्याच्यानंतर लेग बाईच्या रूपाने एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि त्या एका सिंगलने स्कोरबोर्ड पोहोचलाय 49. 49 या आकड्यांवर पोहोचले. अगदी बॅटची काढा घेतली होती बॅट आणि त्याच्यानंतर मात्र शरीरावर बॉल आदळला. त्यानंतर मात्र एक सिंगल घेतली. 49 धावा. 3 षटकांचा खेळ मात्र संपलेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा देखील चांगल्या लागलेल्या आहेत. 49 धावा या स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. पुढील 2 टीमचे कर्णधार कासपाडा बॉय चावे टीम कर्णधार आणि त्यानंतर वीर हनुमान डाकिवली. दोन्ही संघाचे कर्णधार मात्र आपल्यामध्ये जॉईन झालेला आहेत. कारण संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत जे नियम मात्र आपल्याला दिलेले आहेत. कारण या 2 टुर्नामेंटमध्ये 2 स्पर्धांमध्ये आपल्याला कंपल्सरी ड्रेसिंग हे मात्र नसणार आहे. कारण प्रत्येक टीमकडे ड्रेस कोड उपलब्ध असतो असं नाही आहे आणि फार चांगला निर्णय कमिटीने देखील घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूंना सहकार्य कसं करावं हे मात्र आपल्या कमिटीने देखील आपल्याला दर्शवलेलं आहे. या बलीला मात्र स्त्री फलाची क्लीन बॉल संदेशला देखील जावा लागेल.
पॅव्हलिनच्या रस्त्याला आणखी एक धक्का. सुरुवात झाली गोलंदाजीमध्ये. परेश आल्याबरोबर पहिलाच बॉल अगदी डाबल स्टिक लाईन मेंटेन केली, परंतु थोडेसे क्रॉस झाले. उजव्या स्टिकला मेंटेन करून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अगदी खोलवर टप्प्याचा बॉल जसा हाताळला तसा मात्र बॅट आणि पॅडमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही आणि सरळ बॉल स्टँडवर जाऊन आदळला. आणि संदेश ज्याने देखील अतिशय चांगल्या प्रकारे इनिंग पेश केली त्यांना देखील पाठवलंय मैदानाच्या बाहेर, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. निखिल काबलीला अगोदर बॅटचा फेस ओपन केलाय, तर थोडीशी मित्रपणे प्रॅक्टिसचा थोडासा अभाव कुठेतरी कमी असेल, परंतु जुबान स्टिकच्या भरपूर बाहेर बॉल मेंटेन केलाय आणि पंच लगेच आपल्याकडे वळलेत आणि व्हाईट बॉलचा इशारा. एकंदरीत 1+1 2 धावा अंकित केला जातील, म्हणजे 2 धावा आणि स्कोरबोर्ड आहे तो देखील पुढे जाईल. 51 या धावसंख्येवर. तर एक्झॅक्ट आतापर्यंत जर आपण बघितले तर सलगचे 2 बॉल बॅट गेलेला आहे, ते धावसंख्या पूर्णपणे स्थगित झाली. 52 धावा या स्कोर बरोबर लागलेला आहे. या वेळेला मात्र कडक कडक आणि सरळ बॉल देखील पाठवलाय लॉंग ऑन मिड ऑनच्या मधून 6 षटकार. चला आपण आपल्याकडे जर का जुना बॉल असेल तर व्यवस्था करा, कारण सुरुवात नवीन आहे आणि नवीन बॉल एकच तो देखील यूज झालेला आहे आणि म्हणून आपल्याकडे जुना बॉल एक्झॅक्ट नाही आहे, परंतु तो बॉल आपल्याला शोधावा लागेल. एक्झॅक्ट तिकडे व्हॅलेंटियर देखील आहेत. जर का जुना बॉल आपल्याकडे नसेल आणि शेवटचे बॉल काही जरी आपल्याकडे बाकी असतील ना आणि जर का एखादा बॉल हरला तर आपल्याला नवीन बॉल घ्यावा लागेल. 2 बॉल डॉट झाल्याच्या नंतर त्याची भरपाई कशी करावी, जसा बॉल अगदी ओव्हरपिच बॉल हाताळला ना आणि त्याच्यानंतर सरळ बॉल स्लॉक्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला आहे षटकाराला. षटकारच्या सहाय्याने 58 धावा टोटल मात्र फार चांगली आतापर्यंत लागलेली आहे. यावेळेला मात्र जबरदस्त हुक शॉट आणि हा देखील बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
फार मोठं लक्ष इथे मात्र सेटअप केलेलं आहे. टार्गेट 65 धावांचं ठेवलेलं आहे. चला आपण पुढील दोन संघाचे कर्णधार आपण या टॉस करण्याकरिता आपण यायचं आहे. कासपाडा बॉयज सावे आणि वीर हनुमान डाकिवली दोन्ही टीम कर्णधार आपण यायचं आहे. कैलासवासी नयन सुरेश घोगरा यांच्या नावाने बनवलेला हा टॉस बॉक्स आहे. अनिकेत वेलकम, आपलं देखील सरचे स्वागत आहे. त्यानंतर चला आपण या वीर हनुमान डाकिवली टीमचे कर्णधार आपण देखील यायचं आहे. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत ज्यांच्या वतीने आपल्याला सन्मान चिन्हाची व्यवस्था केलेली आहे. या आपल्या लोपे गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्र अंबो पाटील, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. अनिकेत वेलकम, अगदी नवीन सुरुवात आणि त्याच्यानंतर वीर हनुमान डाकिवली या संघाचे कर्णधार देखील आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. आणि त्यानंतर सन्मान चिन्हाची व्यवस्था ज्यांच्या वतीने आपल्याला केलेलं आहे आपल्या गावातील एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्रजी पाटील आपल्या टॉस बॉक्समध्ये जॉईन झालेले आहेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आणि टॉस जिंकलेला आहे वीर हनुमान डाकिवली या टीमच्या कर्णधाराने. मान्यवरांचे आभार. विनंती असेल आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दिलीप, नाणेफेकीचा कौल तू जिंकलेला आहे. 4 षटकांची मॅच असेल. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावर्षी तुझ्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी, कारण कॅप्टनशिप मैदानाच्या आतमध्ये निभावणं ही सोपी गोष्ट नसते. आणि अशा वेळेला तुझ्याकडे कर्णधार पदाची जिम्मेदारी सोपवली. मैदानाच्या आतमध्ये टीमला फॉलोअप मेंटेन कशा प्रकारे करशील आणि खऱ्या अर्थाने कोणाकोणावर जी जबाबदारी आहे ती देण्याचा प्रयत्न करशील? चांगलेच आहेत. फिल्डर आपल्याकडे चांगलेच आहेत. परशुराम आहे, बॉलर चांगला आहे, दिनेश आहे, सुदाम आहे, सुधीर आहे, यांच्याकडनं चांगला ओव्हर करण्याचा प्रयत्न करीन मी. आणि त्यानंतर मात्र गतवर्षीपेक्षा या टीममध्ये यंगस्टर खेळाडू जे तुमच्याकडे आहेत त्यांना काही एक नाविन्यपूर्ण संधी की काही टीममध्ये फेरबदल? फेरबदल ज्या वर्षी दरवर्षी खेळतो तेचनुसार आम्ही खेळणार आहे. यस, क्या बात आहे. अतिशय चांगल्या प्रकारे दिलीप यांच्या वतीने आपल्याला प्रतिक्रिया आलेल्या आहेत. अनिकेत, टॉस कॉल देखील दिला होता परंतु नाणेफेकीचा कौल तिकडे वीर हनुमान डाकिवली टीमच्या बाजून लागला. परंतु टॉस जर का तुझ्या बाजून लागला असता काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेतली असती. आणि मनासारखं झालेलं आहे. प्रथम बॅटिंग करायची असताना कारण ज्या वेळेला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा महत्त्वाचा असतो. अशा वेळेला प्रथम 4 षटकांची मॅच असताना जास्तीत जास्त जबाबदारी कोणावर असेल आणि जास्तीत जास्त धावा कुठपर्यंत टार्गेट असेल? आम्हाला तर 50च्या आसपास 4 ओव्हरमध्ये आम्हाला टार्गेट आहे. आणि माझ्या टीमची जी पण जबाबदारी ती माझ्यावरती आहे. आणि 3-4 प्लेयर असे आहेत की माझी अपेक्षा त्यांच्याकडून आहे की तुम्ही मॅचमध्ये थोडेफार रन बनवा. कारण आपण प्रत्येक टीममध्ये आपण नेहमी बघत असतो की काही ना काही कारणास्तव एका गावामध्ये 2 टीम ज्या वेळेला विभक्त होत असतात त्यावेळेला कुठेतरी टीमला बॅकअप करणं थोडंसं कठीण जातं. परंतु गत वर्षी आपण बघितलं होतं ती परिस्थिती उद्भवली. परंतु या वेळेला टीमविषयी काय सांगशील आणि टीमचं मॅनेजमेंट कसं असेल? टीम तर 2 करू नका, कारण की आमचा ओपनर म्हणजे संजय मोबाडे त्यांनी मला खेळायला शिकवलं आणि तो सध्या आता इथे नाही आहे. ते तर मला दुःखच आहे. म्हणून मी दुसऱ्या टीमला बोलतो की तुम्ही एकत्र केला, गावासाठी केला आणि 100% देण्याचा प्रयत्न करा. यस, क्या बात आहे. आणि तुझे संघाला देखील खूप सारा शुभेच्छा आहे. टॉस जिंकलेला आहे
वीर हनुमान डाकिवल्या संघाच्या कर्णधाराने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय कासपाडा बॉईज सावे आणि लगेच जाणार आहोत. कॉमेंट्री पॅनलमध्ये बदल केला जाईल. जॉईन होतील ओटू मुकेश जाधव सर. धन्यवाद. चेक. थँक्यू सो मच किरण जाधव सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमदेव सर्वकारशी सर्वदा. सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण पाहतोय या कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 स्पर्धेचा हा आपण पहिला दिवस आपण पाहत आहोत. आणि अर्थातच या पहिल्या दिवसातील ही पहिली मॅच आपण पाहत आहोत. जय शिवाजी अनगाव अगेन्स्ट गावदी दुधावली. ही लढत आपण पाहतोय. जर आपण पाहिलं टार्गेट खूप मोठे आहे आणि त्याच अनुषंगाने खेळावं लागेल दोन्ही बॅटरना. पहिले षटक दरम्यान आपण पाहतोय शॉर्ट पिच हा चेंडू होता, बॅकफुटवर गेला होता. इथे मात्र झेलसाठी प्रयत्न केला गेला होता. एफर्ट चांगलं होतं यावेळी आय थिंक योगेश या फिल्डरच्या माध्यमातून. परंतु इथे आय थिंक 2 धावा मिळाल्या जातात. एकत्रित धावा आपण जाणून घेऊया. 3 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली आहे जय शिवाजी अनगाव संघाच्या बॅटरच्या माध्यमातून. मग संदेश असेल, त्यानंतर आय थिंक शुभम, चांगली बॅटिंग बघायला मिळाली. इथे मात्र जबरदस्त चेंडूचा मारा केला यावेळी गोलंदाज आशिष. आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रणित. आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक. टार्गेट खूप मोठं असल्या कारणाने मित्र म्हणेन मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही बॅटरना. फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल केले जाते. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय राटम ओ टू विकेट. गती परिवर्तन यावेळी गती परिवर्तन चांगलं या ठिकाणी व्हेरिएशन बघायला मिळालं गोलंदाज आशिषच्या माध्यमातून. आणि मित्र म्हणेन कोणताही गोलंदाज असेल त्याच्याकडे व्हेरिएशन असणं हे खूप गरजेचं आहे. 6 मधून चेंडू एखादा स्लोअर असेल, यॉर्कर असेल, बाउन्सर असेल, अशा प्रकारचं चेंडू हाताळणं खूप गरजेचं असं गोलंदाजाला. आणि इथे तेच झालं. गतीमध्ये बदल केला आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र बॅटर पूर्णपणे फसला गेला. वन्स अगेन यावेळी पुढे ठेवला चेंडू. ओव्हर पिच चेंडू कव्हरच्या वरून हा फटका केला जातोय. चेंडू मात्र जातोय कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे. चौकारासाठी 4 धावा. प्रणितच्या बॅटमधून हा चौकार आपला बघायला मिळाला. चौकाराच्या साहाय्याने धावा जाणून घेऊया. 8 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. टार्गेट 65 धावांचा टार्गेट. जबल 16च्या सरासरीने धावा नक्कीच काढावं लागतील प्रति षटकाला. पुन्हा एकदा गती परिवर्तन. वन्स अगेन यश मिळालं गोलंदाज आशिषला या चेंडूवर देखील. अशा पद्धतीने पहिलं क्रमांकाचं षटक देखील संपलेलं आहे. अप्रतिम षटक बघायला मिळालं. काम जबरदस्त केलं गोलंदाज आशिषने. जाणून घेऊया स्कोर कार्डवर धाव संख्या काय स्थिती आहे ती. धावा आहेत ते 8. बिनबाद 8 धावा आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. अर्थातच एक गावदेवी स्पोर्ट लोपी आयोजित कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं नेहमीच एक परंपरा आपल्याला बघायला मिळते. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशन अंतर्गत ही गावदेवी स्पोर्ट लोपे संघाच्या माध्यमातून दिवाळी म्हटली तर मग अर्थातच स्पर्धा म्हटली तर मग दिवाळीला लोपे या गावाची आठवण सगळ्यांनाच होते. आपण चर्चा
नक्कीच करणार आहोत याविषयी मात्र मागच्या वर्षी आय थिंक काही कारणास्तव हा दिवाळी चषक आपल्याला बघायला मिळाला नाही, परंतु ही परंपरा जर आपण बघायला झाली तर निश्चितच ही गावदेवी स्पोर्ट लोपे संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. दरम्यान संदेश दुसरं षटक, व्हाईट यॉर्कर हा चेंडू हातलायचा होता परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेर. सो पंचांनी हा व्हाईटचा इशारा केलेला आमच्या गुणलेखकांना. संदेशने बॅटिंग देखील अप्रतिम केली, जबरदस्त अष्टपुला हा खेळाडू आपला बघायला मिळते अनगाव संघाच्या मध्ये. तसेही आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं तर मग असे खेळाडू नक्कीच आपल्या बघायला मिळतात जे अष्टपुली कामगिरी करण्यामध्ये माहेर असतात. इथे मात्र ओव्हर पिच चेंडू जबरदस्त त्या ठिकाणी अगदी गोलंदाजच्या वरून हा फटका केला होता. वन्स बाउंड चेंडू जातोय मात्र सीमा पार, चौकार. चांगलं फुटवर्क बघायला मिळालं, अगदी चेंडूवर देखील नजर जबरदस्त ठेवली गेली होती. स्लॉटमध्ये चेंडू होता, विशेष करून गोलंदाजच्या वरून हा फटका केला होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू मात्र सीमा पार. 4 धावा, 4 धावा संघाची धाव संख्या 13 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. 5 सेकंड. इथे मात्र हवाई सफार, चेंडू हवेमध्ये, चेंडू मात्र निघून जाईल काही. यस, चेंडू मात्र निघून जाते मिड विकेट बाउंड्रीच्या वरून. षटकारासाठी 6 धावा, दुसरा धमाका. कुणालच्या माध्यमातून आणि मित्र म्हणेन अशा फटक्याची देखील गरज आहे, कारण 65 धावांचा टार्गेट म्हटला तर मग प्रति षटकाला 16-17 धावा येणे अनिवार्य असेल बुधावली संघासाठी. आणि ते काम मात्र या दोन्ही बॅटरनं करावं लागेल. तसे म्हटलं तर मग या नव्या मोसमाला ही सुरुवात झालेली आहे. आणि इथे देखील जबरदस्त फटका, जबरदस्त फटका. आय थिंक इथे काय होतंय आपण पाहूया. यस, आणखी एक मिळेल बॅटर कुणाला छक्का. वा, जबरदस्त बॅटिंग. आज डीजे काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते बॅटर कुणालच्या माध्यमातून. अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील. 65 धावांचं हा टार्गेट समोर असताना संदेश कुठे ना कुठे महागडा पडत असताना याबले मात्र राटम ओव्हर टू विकेट. याबले देखील अगदी साईड बदलली गोलंदाजाने, मात्र रिझल्ट परिणाम तोच, म्हणजे बॅटरच्या बाजूने आणखी एक धमाका. सिक्सर हॅट्रिक.
हे षटक खूप निर्णायक असेल, खूप महत्त्वपूर्ण असेल दोन्ही संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं जाते. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर हलकासा शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. त्याच्यानंतर मग वाडीश लॉंग ऑन, वाडीश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नर, मिड विकेट, गोलंदाज आपण पाहतोय. Oh, this is a wonderful delivery, beautiful delivery from the bowler जितू. अतिशय चांगला गोलंदाज आहे जितू. मागच्या वर्षाचा जर आपण विचार केला तर मग आय थिंक पायाला अगदी दुखापत झाली होती आणि जवळजवळ 1 वर्ष मात्र क्रिकेटपासून तो लांब राहिला. आणि ओ माय गॉड, इथे अपील बघायला मिळाली गेली. अगदी चेंडू जर आपण पाहिला तर अगदी पॅड बाद झाला होता. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर मग पडल्यानंतर हलकासा बाहेर निघून गेला होता, कुठे ना कुठे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर पॅड बाद झाला होता. म्हणजे मी आधीच म्हटलं होतं की हे षटक दोन्ही संघाच्या बाजूने खूप महत्त्वपूर्ण असेल. जितू आपला अनुभव नक्कीच या ठिकाणी लावत असताना तिसरा चेंडू असेल. इथे मात्र अक्रॉस द लाईन हवेमध्ये चेंडू, नो मॅन्स लँडमध्ये सेफ लँडिंग होते, परंतु 2 धावा सहजरित्या या मिळाल्या जातील बॅटर प्रणीतला. दरम्यान शुभ आगमन झालेलं आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे पदाधिकारी आहेत, सन्मान्य श्री जितू बागी आणि त्यांच्या समेत दीपक जिदेंडे. प्लीज आपल्यास विनंती असेल सन्मानन आपण आमच्या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थान आपण व्हावं, आपल्यास विनंती आहे. या स्पर्धेचे आयोजक दिलीपजी पाटील आणि पूर्ण लोपे संघाच्या वतीनं. इथे मात्र अगदी गतीचा वापर केला फलंदाजानं, चेंडू मात्र निघून जातोय. यावेळी थर्डमॅन बाउंड्रीच्या पलीकडे चौकारासाठी 4 धावा. आपल्या संघासाठी स्ट्राईकसाठी बॅटर कुणाल आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाज मार्कवर, ट्रॅकवर शुभम. पहिला चेंडू, इथे ओव्हर पे चेंडू, फटका चांगला आहे, फटका चांगला आहे आणि चेंडू देखील निघून जाते सीमा पार. चौकारासाठी 4 धावा. न्यू बॅटर परेश, काय चांगली गोलंदाजी केली. स्वतः गोलंदाज शुभम पुढे चालला होता, अगदी शॉर्ट मिड विकेट रिझर्वमध्ये तो धावत गेला होता. तिथे चांगले क्षेत्ररक्षक, दुसरी धाव घेण्याच्या नाद्यामध्ये फलंदाज विजय बाद झाला होता. आता इथे मात्र 3 सिक्सर आले तर मग सामना हा टाय होईल, परंतु ह्या 3 चेंडूवर 3 लगातार सिक्सर मारावे लागतील. ज्या पद्धतीने आय थिंक कुणालनं तो कारनामा केला होता, 3 सिक्सर लगातार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले होते, परंतु तोच कारनामा परेशला करावा लागेल. या बॉल अक्रॉस द लाईन, चेंडू काऊ कॉर्नर रेझरमध्ये, क्षेत्ररक्षक संदेश, देर इज अ फिल्डर. चांगला थ्रो म्हणता येणार नाही, परंतु बॅकअप आहे ते एक जमेची बाजू असेल. निखिल आहे, आय थिंक योगेश देखील आय थिंक बॅकअपमध्ये आला होता आणि गरज देखील असेल. 2 चेंडू 18 धावांची गरज. बघा 2 षटकानंतर असं वाटलं होतं की कदाचित बुधावली संघ आता हा सामना जिंकेल कदाचित, परंतु मी आधीच म्हटलं होतं की ह्या क्रिकेट म्हटलं तर मग एक अगला बगला खेळ आहे, कधी काय होईल काही सांगता येणार नाही, आणि तेच होतंय. इथे मात्र कुठे ना कुठे पारडं थोडं जड होतंय, ते म्हणजे अनगाव संघाचं. इथे चेंडू सीमापार जाते, वन्स बाउंस, चेंडू सीमापार, चौकार.
फॉर्मॅलिटी राहिली असेल. या बली मात्र डॉट स्वरूपात चेंडू आणि विजय संपादन करतो या ठिकाणी जय शिवाजी आनगाव. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक, टफ लक द कॅप्टन ऑफ गावदेवी बुधावली. परंतु खरंच बुधावली संघानं खूप जबरदस्त या ठिकाणी मात्र प्रभावित केलं. स्पेशली कुणाल आणि प्रणीतने काय अप्रतिम बॅटिंग केली. 2 षटकापर्यंत जवळजवळ काहीतरी 34 धावा त्याने केल्या होत्या आपल्या संघासाठी आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये आय थिंक काहीतरी 31 धावांची गरज असताना तिसरं षटक जे जितूने हाताळलं होतं तिथून कुठे ना कुठे सामना थोडा पिळला गेला. अपवाद एक चौकार देखील जितूच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाला, परंतु अनुभव निश्चितच त्यांनी लावला गेला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं कमाल केली बॅटिंगमध्ये आणि त्यापेक्षा धमाल केली गोलंदाजी